पुढची बातमी मुंबईतली आहे। ठाकरे सेनेचे प्रकाश पाटणकर शिवसेनेमध्ये जाणार आहेत। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ते शिवसेनेत प्रवेश करतील। नंदनवन बंगल्यावर पाटणकरांचा शिवसेनेत प्रवेश होईल। मात्र पाटणकरांच्या प्रवेशाने शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज असल्याचं देखील समजतंय। नंदनवनवर दोन्ही बाजूंनी शक्ती प्रदर्शन होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। भाग्यश्री, पाटणकरांच्या शिवसेना प्रवेशामुळे काय नेमकं घडणार आहे असं दिसतंय येत्या काळात, कारण काही पदाधिकारी कार्यकर्ते नाराज असल्याचं समजतंय। नक्कीच आपण बघतोय की गेले अनेक दिवस रस्सीखेच जी आहे ती सुरूच आहे। मनसे आणि ठाकरे शिवसेना यांनी युती केल्यानंतर अनेक ठिकाणी चढाओढ सुरू होती की कोणती सीट कोणाला जाणार। मुख्यतः मराठी बहुल भागामध्ये ही चढाओढ रस्सीखेच अधिक दिसून येत होती, ज्यामध्ये विक्रोळी, भांडूप, दादर, शिवडी, माहीम असे परिसर होते। मात्र आता आपण बघतोय की 192 जो वॉर्ड होता तो खरं तर ठाकरे गटाला देखील हवा होता आणि ठाकरे गटाचे जे इच्छुक प्रकाश पाटणकर जे आहेत त्यांना हा वॉर्ड हवा होता। खरं तर प्रकाश पाटणकर आणि त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या देखील दोघंही माजी नगरसेवक राहिलेले आहेत, त्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांना संधी मिळावी असं त्यांना वाटत होतं। मात्र हा वॉर्ड जो आहे तोच मुळात मनसेला सुटला गेला आणि यशवंत किल्लेदार जे अत्यंत जवळचे मानले जातात राज ठाकरेंच्या फॅमिलीचे, त्यांना ही उमेदवारी जी आहे ती देण्यात आली। खरं तर यशवंत किल्लेदार यांच्यासाठी राज ठाकरेंच्या आईंनी देखील प्रयत्न केल्याची माहिती आहे। त्यामुळे सुरुवातीला ज्या वेळेला या सगळ्यावर बोलणं झालं होतं त्यावेळी 192 हा जो वॉर्ड आहे तो मनसेला सुटणार आणि यशवंत किल्लेदार हेच उमेदवार असणार हे जवळपास निश्चित झालेलं होतं। आज आपण बघतोय की मनसेमधनं पहिली जे एबी फॉर्म देण्यात आलं ते देखील राज ठाकरेंनी यशवंत किल्लेदार यांच्या हाती दिलेलं पाहायला मिळतंय आणि त्यानंतर ही सगळी नाराजी जी आहे शिंदे ती सगळी उद्धव ठाकरे गटातली बाहेर आली आणि आता प्रकाश पाटणकर थोड्याच वेळात शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। नंदनवन येथे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत आणि शिंदे सेनेचे स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील त्यामुळे नाराज असल्याची माहिती यामुळे मिळते। त्यामुळे नंदनवनवर दोन्ही बाजूने शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता देखील आता वर्तवली जाते। ठीक आहे भाग्यश्री, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। मनसेकडून मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपनं जाहीर केलेल्या काही उमेदवारांवर आक्षेप घेण्यात आलेला आहे। जाहीर केलेल्या 66 पैकी भाजपचे 20 उमेदवार हे परप्रांतीय आहेत अशी टीका मनसेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी केलेली आहे। बीजेपीने मुंबईमध्ये 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आणि त्यामध्ये तब्बल 20 उमेदवार हे परप्रांतीय आहेत। आम्ही जे सतत सांगतोय की मोहित कंपोजला मुंबईचा महापौर बनवण्याचं भारतीय जनता पक्षाचे षडयंत्र आहे, त्या दिशेने त्यांचं हे पहिलं पाऊल आहे आणि याकडे मराठी माणसाने नक्कीच दुर्लक्ष करू नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।